रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम करत होत्या आणि कुठल्याही महिलांना थेट पोलिसांकडे जाण्याच्या आधी एक टप्पा अलीकडे आपल्याला मदत मिळत असेल तर आपण ती मदत घेतली पाहिजे असं म्हणून बायका पोलीस स्टेशन ऐवजी महिला आयोगाकडे जाणं, काउन्सिलिंग करून घेणं किंवा महिला आयोजकाची वेगवेगळ्या कारणासाठी मदत घेणं हे त्यांना अपेक्षित असतं आणि त्या पद्धतीने ते काम करत असतात. महिला आयोगाच्या कडे 2 वर्षांपूर्वीच हे प्रकरण आलं होतं. हे प्रकरण येताना नाशिकचे एक मोठे पोलीस अधिकारी आहेत, ज्या पोलीस अधिकाऱ्यांकडे आधी प्रकरण गेलं होतं. मी SIT ला ती माहिती दिलेली आहे. माहिती गोपनीय असल्यामुळे आता मी ती इथे डिस्क्लोज करू इच्छित नाही. किंबहुना ते तपासात अडथळा निर्माण करणार असेल म्हणून मी त्यावर काही बोलत नाही. या पोलीस अधिकाऱ्यांकडे ऑलरेडी प्रकरण गेलं होतं. पोलीस अधिकाऱ्यांनी FIRच घेतली नाही. हे फार गंभीर आहे. आणि काय FIR घेतली नाही? कारण पोलीस अधिकारीच त्याच्या भक्त रांगेमध्ये उभे होते. त्यामुळे त्याने असं पोलीस अधिकाऱ्याला वाटलं की बाबा आता हे प्रकरण आपण काय करूया, कशाला पोलिसांकडे जाता, एक काम करा, तुम्ही काउन्सिलिंग करा, तुम्ही आयोगाकडे जा. आणि असं म्हणत ते आयोगाकडे प्रकरण गेलं. आयोग कधीची गोष्ट आहे ताई? ही कधीची गोष्ट आहे? आताची की आधीची? 2 वर्षांपूर्वी. 2 वर्षापूर्वी. याच खराच संदर्भातली? याच खराच संदर्भातली. आणि विशेष म्हणजे पीडितेला हे माहितीच नाहीये की पोलीस अधिकारी पण खरातला मिळालेला आहे आणि अधिकारी ज्या आयोगाकडे आपल्याला जायला सांगतोय तो आयोग तर अगदीच म्हणजे सरेंडरच झालेला आयोग आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पुण्यात अजून कोणीतरी महिला त्यांना भेटते आणि ती महिला काहीतरी मांडवली तोडपाणी करते. आता ते नेमकं काय ते पोलीस शोधून काढतील. आणि ह्या सगळ्या मांडवली तोडपाणीमध्ये सगळेच लोक आपले हात ओले करून घेतात. पीडितेच्या हाताला मात्र काही लागत नाही. मी हे आपल्याला फार जबाबदारीने सांगितलं पाहिजे की जर पोलिसांनी सांगितलं की आमच्याकडे अमुक अमुक इतके व्हिडिओ आहेत आणि पोलिसांनी व्हिडिओ जर हातात घेतले तर व्हिडिओ बाहेर कसे आले, तर त्याचं कारण व्हिडिओ 2 वर्ष आधीच बाहेर आले होते. 2 वर्ष आधीच ते व्हिडिओ लोकांच्या हाती लागले होते आणि ज्याच्या ज्याच्या हाती लागेल तो ब्लॅकमेलिंगचा खेळ खेळत होता. आणि पहिल्याने 50 मागितले की दुसरा 1 मागायचा, दुसऱ्याने 1 मागितलं की तिसरा 2 मागायचा. हे ब्लॅकमेलिंग ज्या वेळेला नाकी नऊ आलं त्यावेळेला हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे. म्हणजे यातला कोणीच फार मोठा काही समाजकार्य करायला निघाला होता अशातला काही भाग नाही. आता हे सगळं जेव्हा येतं आणि एखादा म्हणजे खेमनर सारखा एखादा सांगतो पत्रकार की बाबा मला तर दबाव आणला गेला, माझ्याकडून तर माफीनामा लिहून घेतला. हा माफीनामा लिहून घेताना जे पत्र गेलं ते पत्र महिला आयोगाच्या अध्यक्षा या डेसिग्नेशनने आणि सही शिक्क्याने गेलं. याचा अर्थ प्रथम दर्शनी ज्याला आपण प्राईम फेजची क्रिमिनल कॉन्स्परन्सी किंवा प्रथम दर्शनी गुन्ह्याच्या कट कारस्थानातला सक्रिय सहभाग म्हणतो, तो सक्रिय सहभाग चाकणकरांचा स्पष्ट होतो. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, चाकणकरांना हे सगळं माहीत झाल्यानंतरही चाकणकरांनी पीडितेला थांबायला सांगितलं. तिसरी गोष्ट, चाकणकर नुसत्या एवढ्या पुरत्या नाही तर जो पाण्याचा मुद्दा 4 दिवसांपूर्वी निघाला होता ज्याचं मी स्पष्टीकरण दिलं की हे पाणी कोणाच्या काळात आणि कसं, तर चाकणकरांची त्याला शिफारस होती. चाकणकरांची फक्त यालाच शिफारस होती असं नाही. मी उद्या अजून पत्रकार परिषद घेणार आहे. उद्याच्या पत्रकारितेत मी अजून काही खुलासे, कारण एक कागद माझ्या हातात नाहीये म्हणून मी थांबलेली आहे. तर हे जे सगळी कागद आहेत किंवा हे जे सगळ्या गोष्टी आहेत ज्या पद्धतीने बाहेर आल्या आहेत हे सगळं बघता रुपाली चाकणकर या सह आरोपी होतात. कारण प्रथम दर्शनी त्यांचा या सगळ्या कटकारस्थानामध्ये सहभाग असल्याचा हे अत्यंत ढळढळीत स्पष्ट होतं. आता यावर जर चाकणकरांचं म्हणणं असेल की नाही माझ्यावर गुन्हा दाखलच होऊ शकत नाही, तर मग कर नाही त्याला डर कसली? आज का घाबरल्या चाकणकर? आज का त्या समन्सला सामोऱ्या गेल्या नाही? जर 15 दिवसाला ज्या बाई नाशिकला पोहोचत होत्या, प्रत्येक नेत्याच्या फ्रेम मध्ये ज्या बाई दिसत होत्या, त्या बाईंना अचानक आपण महिला आहोत हे कुठून आठवलं? म्हणजे त्यांचे वकील तर त्यांची बाजू मांडतीलच, पण ही वाईट वेळ आहे की ज्या चाकणकरांच्या मागे पुढे अख्खा पक्ष पाणी भरत होता त्या पक्षातला एकही माणूस आता चाकणकरची बाजू मांडायला पुढे येत नाही. चाकणकरची बाजू मांडायला चाकणकरांना एक वकील आणावा लागतो. यातच काय ते उत्तर सामावलेलं आहे. ठीक आहे, पण पत्रकार म्हणून माझं काम आहे सगळ्या बाजू, सगळ्यांना बोलण्याची, सगळ्यांना आपली भूमिका मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि प्रत्येकाची जी काही मतं आहेत आणि न्याय सुद्धा तोच सांगतो आपला की इथं कसाबला सुद्धा त्याची पूर्ण बाजू मांडण्याची संधी इथल्या न्याय व्यवस्थेनं दिलेली होती. आणि आता तर त्या काही आरोपी आहेत ही सुद्धा सिद्ध झाले नाहीये, फक्त आरोप मात्र त्यांच्यावरती गंभीर होत आहेत. आणि त्या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी ऍडव्होकेट मंगेश ससाणे आपल्या सोबत आहेत. मंगेश, कर नाही त्याला डर कशाला? जर आपण काही केलेलंच नाहीये तर मग का रुपाली चाकणकर आज SITच्या समोर जाऊन आपल्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत? मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, या संपूर्ण क्राईम मध्ये, या कटकारस्थानामध्ये त्या थेटपणे इन्व्हॉल्व्ह असल्याच्या अनेक गोष्टी आता
आता मी त्याची उजळणी पुन्हा करत नाही आहेत, अशा वेळी त्या सहआरोपी होऊ शकतात आणि त्यांना अटक केली जावी अशी मागणी केली जाते. या सगळ्याला सामोरं जायला त्या तयार आहेत. नाही विलासजी, सर्वप्रथम माझं म्हणणं सुरू करताना जो काही खरातने विकृतपणा केलेला आहे त्याचा मी निषेध व्यक्त करतो. आणि दुसरं म्हणजे ज्या प्रकारे 4 ते 5 दिवसापासून मीडियावर रुपाली चाकणकरांचे व्हिडिओ, त्यांचे फोटो आणि त्यांच्या बाबत एकतर्फी जे आरोप केले गेलेत, सेक्स रॅकेट असेल, रुपाली चाकणकर फरार असतील, रुपाली चाकणकरांनी जादूटोणा केला, याचा पण निषेध करतो खऱ्या अर्थानं. आणि हे सगळं करताना दुर्दैवाने महाराष्ट्राच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिलाच पुढे आहेत आणि त्यांच्या पक्षातल्याच जास्त आहेत, हे पण आपल्याला प्रकर्षाने बघावं लागेल. आता सुषमा ताईंनी सांगितलं की खेमनारनी असं केलं होतं, त्याला पत्र रुपाली चाकणकरांच्या सहीने गेलं. मुळामध्ये खेमनारांनी जो लेख लिहिला होता तो मोगम लेख लिहिला होता, खबरदार पुढारी. हे माझ्याकडे सगळे आता कागदपत्र आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी एक असं मोगम लेख लिहिला की एक भोंदू बाबा आहे कॅप्टन, त्याचा पर्दाफाश करणार आणि तिथं येणाऱ्या याच्यामध्ये अनेक मंत्री, सरकारी अधिकारी, IAS अधिकारी, महिलांचं लैंगिक शोषण तिथं चालतं, असे खेळ चालतात. याच्यावर राज्य महिला आयोगाने तात्काळ दखल घेतली आणि त्यांनी पत्र एक दिलं. कुणाला पत्र पाठवलं तर दत्ता खेमनार, हे पत्र माझ्याकडे. आणि सुषमाताई, मी जबाबदारीने सांगतोय, सामुपदेशक निवासी प्रकल्प अधिकारी यांची सही आहे त्याच्यात, रुपाली चाकणकरांची सही नाही. त्याच्यामध्ये रुपालीताई किंवा आयोग काय म्हणतोय, आपल्याकडे सदरचे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे आणि आपल्याकडे असलेल्या माहितीचा आपण सविस्तर लेखी म्हणणे महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा प्रमाणे आमच्या इथं मांडावे. मग जर समजा एखादा लेख आला, त्याची तात्काळ दखल घेऊन जर आयोगाने त्या वृत्तपत्राला पत्र दिलं तर काय म्हणजे कर्तव्यात कसूर केला. त्याच्यानंतर नाही ताई मी विचारतो, फक्त मला पूर्ण त्यांना संधी देऊ देत, त्यांना त्यांचं म्हणणं. अरे नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ते पत्र पूर्ण वाचून दाखवा. 10 सेकंद जास्त लागू दे, पत्र वाचून दाखवा पूर्ण. चला, पूर्ण पत्र वाचून दाखवा. महिलांचे लैंगिक शोषणाबाबत खबरदार पुढारी या आपल्या वर्तमानपत्रात बातमी प्रसारित झाली आहे. त्या बातमीचे अवलोकन केले असता बातमी मोगम स्वरूपात छापलेली दिसते. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतलेली आहे. बातमी आवाज गेला. फ्रीज झाले. मंगेशजी आवाज गेला. आले बहुत. येतोय आवाज? हा येतोय. प्लीज बोला. हॅलो, एक ओळ गेली तुमची, एक ओळ ऐकायला आली नाही आम्हाला. एक ओळ ऐकायला आली नाही. म्यूट झालात मंगेशजी, म्यूट झालात. या कायद्याच्या या कलमानुसार नेटवर आयोगाच्या ईमेलवर 2 दिवसात पाठवण्यात यावे. त्याच्यानंतर आयोगाने परत एक पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलंय सुषमाताई. याच्यामध्ये काय लिहिलंय की सदरचं प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे, समस्त महिलांची बदनामी, त्यांच्या चारित्र्याबाबत अवमान होईल असं लिखाण केलेलं आहे. या प्रकारची सत्यता तपासून, काय म्हणलंय, सत्यता तपासून, तिथं आपल्याला नाही की एकतर्फी त्या वृत्तपत्रावर तुम्ही कारवाई करा, सत्यता तपासा. कुणाला सांगितलंय? अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांना. मग आता जे त्यांच्यावर असं सांगितलं जातंय की त्यांनी त्याला दबाव आणला, तर हे अजिबात नाही. आणि हे काय मी लिहिलेलं नाही स्वतःहून, मी तयार केलेलं नाहीये किंवा रुपाली चाकणकरांनी किंवा आयोगाने केलेलं नाही. आता दुसरं सांगतो विलासजी, मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, काल समन्स निघलं, समन्स पोचलं आणि त्या समन्सला रुपाली चाकणकरांनी असं उत्तर दिलं की मी महिला आहे, मला नाशिकला. हे जर खरं असेल तर मी जाहीर आपल्या चॅनलवर माफी मागेल. आणि हे जर सुषमाताईंनी जर सिद्ध केलं की समन्स निघलेलं आहे, समन्स पोचलंय आणि रुपाली चाकणकरांनी असं सांगितलं, असं SIT मधल्या एकाही अधिकाऱ्यांनी सांगितलं, तर मी माफी मागेल. आणि जर हे खोटं असलं तर सुषमाताईंनी जाहीर याच्याबाबत खुलासा आपल्या चॅनलवर करावा. समन्स असं कुठलंही गेलेलं नाहीये. मीडियामध्ये मला विशेष वाटतं की मला एक कळत नाही की SIT सुषमाताईंना हे करतेय का, म्हणजे सुषमाताई मॉनिटर करते का, असं ब्रीफिंग कसं काय ताई, तुम्हाला कसं कळलं बाबा? हा बरं झाला, आता तुम्हाला वेळ दिला. मंगेशजी त्यांचं एक उत्तर, ताई तुमचं त्याच्याबद्दल स्पष्टीकरण द्या. हा, त्यांचं स्पष्टीकरण, नंतर माझा एक प्रश्न. तुमचं झालं असेल तर बोलते. तुम्हाला बोला तुम्ही बोला, किंवा मग तुमचं झालं असेल तर बोलते. बोलू का आता? बोला. आता जर मी मंगेश सताने यांना मी पत्र पूर्ण वाचायला याच्यासाठीच सांगितलं की मला त्याच्यातली शब्दरचना महाराष्ट्राने ऐकावी असं अपेक्षित होतं. पण काय त्यांचं लक फार जोरावर आहे की त्यांचा आवाजच गायब झाला आणि ते पत्र नीटसं वाचता आलं नाही. वाचून दाखवतो, काही हरकत नाही. प्लीज वाचा, डबल वाचा. आपल्याकडे एक पाहुणे आहेत अजून. मी डॉक्टर साहेबांकडे गेलो नाही अजून. आपण मला याच्यामध्ये त्यांनी फेसबुकला टाकलंय ते पत्र सगळे. ऐका ऍडव्होकेट मंगेशजी, ऐका, मी तुम्हाला पत्र वाचायला अजून वेळ द्यायला तयार होते, म्हणजे बघा मी खूप शांत आहे. ओके, पण आता त्यांच्याकडे वेळ नाही.
नाही म्हणून तुम्हाला मी सांगितलं पाहिजे. जे पत्र तुम्ही वाचलं त्या पत्रातली जी शब्दरचना होती त्या शब्दरचनेत की या पत्राचे अवलोकन केले असता हे पत्र मोघम आहे असे दिसते. आता नुसतं पत्राचं अवलोकन करून कसं काय मोघम आहे हे कळलं बरं चाकणकरांना. चाकणकरांनी कुणाला लिहिणं अपेक्षित होतं? चाकणकरांनी खेमनरला तर लिहायलाच पाहिजे होतं, पण चाकणकरने काय लिहायला पाहिजे होतं? पोलीस अधीक्षकांना. चाकणकरांनी पोलीस अधीक्षकाला लिहायला पाहिजे होतं की माझ्याकडे अशी तक्रार प्राप्त झालेली आहे, ही गंभीर आहे, याची दखल घेऊन आपण अशोक खरातची तातडीने चौकशी करा. चाकणकर अशोक खरातची चौकशी करा असं सांगितलं पत्रात. चाकणकर म्हणतात पत्रामध्ये की हे गंभीर आहे आणि त्याचा पेपर जो आहे तो पेपर बंद करा. हे चुकीचं नाही वाटत आहे तुम्हाला? तुम्हाला वाटत नाही की महिला आयोगाने हे सांगितलं पाहिजे होतं? महिला आयोगाने आता गप्प बसा, आता तुमचं मी सगळं ऐकून घेतलं, शांतपणे ऐकून घेतलं, आता नीट ऐकून घ्या तुम्ही. महिला आयोगाने पोलीस अधीक्षकांना पत्र काय लिहायला पाहिजे होतं की अशोक खरातच्या नावाने माझ्याकडे अशी तक्रार आली, माझी बांधिलकी महिलांशी आहे, अशोक खरातची नाही. माझी बांधिलकी महिलांशी आहे, तेव्हा अशोक खरातची सगळी चौकशी करा, अशोक खरातची चौकशी केली जावी ही शिफारस मी करते. हे पत्र का लिहिलं नाही चाकणकरने? चाकणकरने पेपर बंद करायचं का बरं पत्र लिहिलं? ठीक आहे, आता हे झालं ताईंचं. माझा पुढचा प्रश्न नाही, माझा पुढचा प्रश्न माझा आहे. ऐका मंगेशजी, या सगळ्यामध्ये जर त्यांनी पत्र लिहिलेलं असेल तर मग व्हॉट्सअप कॉलिंग करून त्या पत्रकाराचा आरोप आहे की मला धमकावलं गेलं, माझ्यावर दबाव आणला गेला. अध्यक्षांनी व्हॉट्सअप कॉलवर बोलण्याचं काय कारण होतं त्याच्यामध्ये? हा प्रश्न येतो ना. माफीनामा लिहून घेतला, माफीनामा पण घेतला, त्याच्याकडे माफीनामा घेतला, हे फार विशेष आहे. आणि त्या भोंदू त्यांनी खरातला चौकट नोटीस का काढली नाही? ठीक आहे, केलं नाही का म्हणाला नाही? ठीक आहे, मी डॉक्टरांकडे जातो. वेळ संपत आला, माफ करा माझा. डॉक्टर मला सांगा, ज्या प्रकारची ही मागणी केली जाते, कदाचित असं म्हटलं जातंय की अशा प्रकारे जर सहारोपी करण्याची ही सगळी मालिका सुरू झाली तर हे सगळं तुमच्यापर्यंत येऊ पोहोचतं, म्हणजे तुमच्या पक्षापर्यंत. आणि त्या सगळ्यात पुढे येत आहेत ते म्हणजे केसरकर. तुम्हाला असं वाटतं का की आज केसरकरांच्या बद्दलची जी बाब समोर आलेली आहे त्याबद्दल तुम्ही पक्षानं काही त्यांच्याकडून खुलासा मागवलेला आहे का? म्यूट आहात सर आपण. आवाज येत आहे? हा, येतो आला. सर्वात प्रथम त्या विकृत भोंदूबाबा खरातच्या सगळ्या प्रकरणाचा मी निषेध करतो. दुसरी गोष्ट अशी की आपल्या महाराष्ट्रात एक नवीन पद्धत आता सुरू झालेली आहे की ज्या काही गोष्टी बाहेर आल्या की विरोधक आणि काही लोक त्या गोष्टींच्या पुराव्या अभावी ज्या पद्धतीने मीडिया ट्रायल चालवतात त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. आता संजय राऊतजी म्हणतात की शिक्षकांच्या बदल्या केसरकरांच्या खरातनी केल्या. आता त्यांनी एक तरी शिक्षक समोर आणायला पाहिजे होता की त्याची बदली खरातनी केली. आपण ज्यावेळी आरोप करतो ते आरोप कितपत खरे आहेत? शालात आयडी संदर्भात खरातच्या भावाला तो शालांत आयडी दिला गेला अशा प्रकारचा आक्षेप आहे. आपण बदल्यांच्या बद्दल नको बोलायला, त्याबद्दल आक्षेप आहे. एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिली एक गोष्ट आपण सगळेजण विसरतोय. तर निषेध आहे, पण आपल्या संस्कृतीमध्ये शेकडो वर्षापासून या महाराष्ट्रात आणि भारतात हिंदू संस्कृतीमध्ये संत आणि बाबा यांच्या श्रद्धा, यांच्याकडे असलेली श्रद्धा, यांच्याकडे असलेला त्यांना दिलेला मान, या सगळ्या गोष्टी सुरू असतात. आणि हे कुठपर्यंत सुरू असतं? तोपर्यंत त्या प्रत्येकाला तो बाबा किंवा तो संत हा त्याचा देव वाटत असतो, त्याचा तारणहार वाटत असतो. ही श्रद्धा आणि ही भक्ती नाही, पण ब्रोकरगिरी करणं हे धर्मात आहे का? कशात? विलासजी, माझं ऐकून तर घ्या 2 मिनिटं. उपप्रश्न मला विचारावा लागेल ना. आम्हाला पूर्ण बोलू तर त्या लोकांना कळलं कसं? आपली जी संस्कृती आहे ती भक्त जे आहेत आपले ते बाबा संतांना मान देतात, त्यांच्यासाठी तो तारणहार असतो, त्यांच्यासाठी तो देव असतो. हे कुठपर्यंत असतं? जोपर्यंत तो संत आणि बाबा तसाच असतो तोपर्यंत. ज्यावेळी कळतं की यांनी असे विकृत कार्यधंदे केलेले आहेत त्यावेळी आपल्याला कळतं की तो विकृत आहे. मग त्याच्या आधी ज्यावेळी तो संत आणि बाबा म्हणून असतो लोकांसमोर आणि जनतेसमोर आणि प्रत्येकाला तसं वाटत असतं की तो खरंच तसा आहे, मग त्यावेळीचे तुम्ही त्यांचे फोटो घ्या, त्यावेळीचे तुम्ही त्यांना भेटलेले लोक घ्या, त्या लोकांना तुम्ही दोषी कसं ठेवणार? तो विकृत जर समजा एक मिनिट डॉक्टर साहेब थांबा, असं नाही आता का तुमचंच ऐकायचं, तुम्हाला प्रश्न पण विचारावा लागेल. जर समजा डॉक्टर साहेब मला सांगा, तो जर मंत्री महोदयांच्या मंत्रालयाच्या माध्यमात आपला बाबागिरीचा वापर करून जर काही घोटाळे करत असेल, तो काही लाभ घेत असेल, तो काही चुकीच्या गोष्टी करत असेल तर त्याबद्दल प्रश्न नाही उपस्थित करायचा? 1,00,000% उपस्थित करायचे. तो घोटाळा केला किंवा त्यांनी जो लाभ घेतला त्याचे पुरावे आपल्याकडे पाहिजेत ना.
ते जर पुरावे नसतील तर तो फक्त मंत्र्यांबरोबर बसला, मुख्यमंत्र्यांबरोबर बसला, कुठच्या हॉटेलमध्ये गेला किंवा अजून कोणाच्या ऑफिसमध्ये गेला म्हणून आपण त्या मंत्र्यांवर त्या लोकांवर आरोप करणार. कारण नाही नाही, अजिबात नाही. मी तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे डॉक्टर साहेब, मी सहमत आहे. केवळ फोटोच्या आधारावरती कुणाचा राजीनामा मागणं, कुणाला तरी दोषी ठरवणं हे मानणाऱ्यातल्या ज्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे, थेट सहभाग असेल किंवा जास्त घनिष्ठ संबंध असतील त्यांच्याबद्दलचे प्रश्न आहेत. तुमच्या पक्षातल्या अनेकांनी हात दाखवले, काय लगेच त्यांच्याबद्दल प्रश्न नाही ना, दाखवू दे, त्यांचा विषय येतो, त्याचा मुद्दा नाहीये. आशाताई मला सांगा, आता या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ आरोपांची राळ उठून सगळा प्रश्न संपणार नाही, किंवा एखाद्याचं कॅरेक्टर असोसिएशन होऊ शकतं या सगळ्यात, पण थेट याच्यामध्ये शिक्षा होणं हे होईल का? त्या तितक्या खोलापर्यंत जाण्याची तुम्हा सगळ्यांची तयारी आहे का, की शेवटच्या याच्यापर्यंत जाणार? बिलकुल जाणार. हा, का नाही जाणार? आणि शेवटच्या याच्यापर्यंत जाताना ज्यांना म्हणून चौकशीसाठी त्या SITनी बोलावलं तिथे हजर राहणं गरजेचं असेल. 1 सेकंड, जर SIT त्यांना बोलवत नसेल, आता जसं मंगेश दादा म्हणाले, किंवा त्यांना बोलावण्यातच आलेलं नाही, तर मी आपल्या माध्यमातून त्या SITला विनंती करेल की त्या विश्वस्त म्हणून जर त्यांच्या शिवनिका संस्थांवर असतील, 2017 मध्ये त्यांच्या झालेल्या बाबांच्या मृत्यूच्या पत्रिकेवर शोकाकुल म्हणून त्यांचं नाव असेल, 2018 मध्ये 31 मार्चला ज्या रावल नावाच्या मंत्र्यांनी 1.5 कोटी रुपये पर्यटन विकास म्हणून त्याला दिले त्यावेळेला ते त्यांच्या सोबत असतील, 2021 मध्ये आता जसं सुषमाताईंनी सांगितलं ते पाण्याचं प्रकरण झालं तेव्हा जर प्रोपोगेशन तत्कालीन राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकरांनी केलं असेल, 2000 कधी लग्न झालं आय डोंट रिमेंबर नाऊ, पण त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये मेहंदी हाताला लावून वरमाई सारख्या जर त्या मिरवल्या असतील, आणि आत्ताच जसं आपल्या तिवारीताईंनी सांगितलं 1200 फोटो जर असतील, तर त्यांच्यासोबतची मैत्री ही किती, आता जसं तुम्ही बोलले विलासराव, घनिष्ठ आहे हे कळते. प्लस राजूदादांच्या एका प्रश्नाला मी उत्तर देते किंवा तो माणूस काय करतो, नुसती फोटो काढला म्हणून आम्ही कसं काय होणार, इतकं इनोसंट आता हे राहू शकत नाहीत, किमान रुपालीताई तरी, कारण की 7 वर्ष झाले मागच्या त्या त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. महिलांना एक विशेष सिक्स्थ सेन्स असतो की समोरचा माणूस कसा आहे, तो आपल्याकडे पाहतो कसा, तो आपल्याला स्पर्श कसा करतो, त्याच्या मनात काय आहे. जर तुम्ही हे असंख्य फोटोज पाहिले तर किमान त्या केक खाऊ घालतानाच्या एका फोटोत तर या वासनांद माणसाच्या डोळ्यात वासना दिसते माझ्यासारख्या बाईला. मग हे जर यांना कळत नसेल तर इतकी सुमार बुद्धिमत्तेची बाई मागच्या 4.5 वर्ष झाले तमाम महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेते. हाऊ कम दिस हॅपन? हे निश्चित आक्षेपार्ह आहे. हे आक्षेपार्ह आहे. राज्यातल्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी तुमच्यावरती आहे, तुम्ही संवैधानिक पदावरती आहात, आणि अशा वेळी एक माणूस इतकं घाणेरडं कृत्य करतो, मला तर आता ते उच्चारावं सुद्धा वाटत नाहीये सातत्यानं, कारण ते घरात लोक फॅमिलीनं कुटुंबानं हे सगळं बघत असतात, टीव्ही बघत असतात, पण ह्या सगळ्या कधी आयुष्यात वाटलं नाही की अशा प्रश्नावर आपल्याला कधी या महाराष्ट्रासमोर चर्चा करावी लागेल. हे खूप घाणेरडं आहे.